प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी हिच्या आजच्या भागात इंद्र आणि राणीमध्ये चांदण्या रात्री प्रेमाचे वारे वाहत असतानाच इकडे मालतीचा संताप अनावर झालाय. एका बाजूला इंद्र आणि राणी रात्रीच्या शांततेत आकाशातील ताऱ्यांकडे बघत जुन्या आठवणीत हरवून गेलेत. राणी त्याला ध्रुव ताऱ्याची गोष्ट सांगतेय आणि इंद्रा तिला प्रेमाने म्हणतोय, राणी तू अगदी चंद्राच्या कोरीसारखी दिसतेस. पण हा रोमॅन्टिक क्षण जास्त वेळ टिकत नाही, कारण तिथे विक्रांतचा गुंड कुऱ्हाड घेऊन इंद्राच्या जीवावर उठवाय. इकडे राजवाड्यात मालती रागाच्या भरात आबांवरडा भरतीये. माझा मुलगा त्या घाणेरड्या अवस्थेत बाहेर झोपलाय आणि मी इथे पंचपक्वान्न कशी खाऊ? त्या राणीने माझ्या चिक्कूचा घास हिरावलाय असं म्हणत ती ताट फेकून देते आणि स्वतःलाच काहीतरी करून घेण्याची भीतीदायक भाषा करू लागतीये. तिकडे बागेत चालता चालता अचानक राणीचा पाय घसरतो आणि ती खाली पडणार इतक्यात इंद्रा तिला आपल्या बाहुपाशात घेतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात, पण त्यांना कल्पनाही नाहीये की भिंतीच्या पलीकडे मृत्यू उभा आहे. आता हा कुऱ्हाडधारी गुंड इंद्रावर वार करणार की राणी इंद्राची ढाल बनून उभी राहणार? मालतीचा हा टोकाचा राग घराचं वाटोळं करणार का? नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी पुढचा भाग पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, इंद्रा आणि राणीची ही जोडी सुरक्षित राहील का? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.